गोष्ट सह्याद्रीची. हो, अर्थातच आपल्या सह्याद्रीची. निमित्त आहे देशदूतचा 52वा वर्धापन दिन आणि विषय आहे नाशिक काल, आज आणि उद्या. याच काल, आज आणि उद्या या नजरेतनं आपण बघतोय सह्याद्रीकडे. ज्या सह्याद्रीमुळे आपलं अस्तित्व आहे तो हा सह्याद्री. आणि या सह्याद्रीबाबत बातचीत करतायत त्याच क्षेत्रातले दोन तज्ज्ञ, गिरीशभाई टकले आणि सुदर्शन कुलथे. गिरीशभाईंची ओळख म्हणजे ते खऱ्या अर्थाने सह्याद्री पुत्र, ज्यांनी या पर्वतरांगांमधील दडलेले जवळजवळ 23 गड किल्ले शोधून काढले. त्याचा इतिहास आपल्या सगळ्यांसमोर उलगडला. इतिहासाची आवड असलेलं अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, पर्यावरण, शहराचा विकास, इतिहास तसेच इंटॅक या संस्थेचे नाशिकचे ते अध्यक्ष. यांची मुलाखत घेत आहेत सुदर्शन कुलथे, ज्यांना मी म्हणेल की एका अर्थाने ते सुद्धा गिरीपुत्र. डोंगर दऱ्या हे सर करण्याची ज्यांना आवड आहे, इतिहासात रुची आहे आणि ज्यांनी सुद्धा अनेक गड किल्ले शोधून काढले आहे. तरुण गिर्यारोहकांना जे प्रोत्साहन देतात आणि मार्गदर्शन करतात असे सुदर्शन कुलथे हे गिरीशभाई यांची मुलाखत घेत आहेत. या इथे मी मुद्दामून नमूद करेल की या दोघांनी वैनतेय या गिर्यारोहण संस्थेमध्ये भरीव योगदान दिले. गिरीशभाईंनी जोशी काकांबरोबर वैनतेय संस्था ही सुरू केली आणि सुदर्शन यांनी सुद्धा त्यांचं योगदान दिलं की ज्यामुळे आज नाशिकमध्ये गिर्यारोहक आणि गिर्यारोहण संस्था या निर्माण झाल्या. अशा या दोन तज्ज्ञांकडनं जाणून घेऊयात काय आहे हा सह्याद्रीचा काल, आज आणि उद्या. नमस्कार. नाशिक काल, आज आणि उद्या या सिरीजमध्ये आज आपण गिरीश टकले यांच्याशी बोलत आहोत. मी सुदर्शन कुलथे, नाशिकमधील गिर्यारोहक आहे. आपण ज्येष्ठ गिर्यारोहक आणि इतिहासतज्ञ गिरीश टकले यांच्याबरोबर आज गप्पा मारूयात. गिरीशभाई नमस्कार. नमस्कार. गिर्यारोहण म्हटलं की सह्याद्री आपल्या डोळ्यासमोर येतो आणि सह्याद्री पर्वतरांग डोळ्यासमोर आली की भव्यता आणि तिची उत्तुंगता आपल्या लक्षात येते. तर इतिहासाच्या अंगाने आपण समजा गेलो तर किंवा आपण अगदी शेकडो वर्ष पाठीमागे गेलो तर सह्याद्री पर्वतरांग आणि मानव यांच्यामध्ये नेमकं कसा संबंध आलेला आहे? बरोबर आहे. कोणत्याही काल, आज आणि उद्या अशा थीममध्ये जो काल असतो हा किती मागे जाऊ शकतो त्याला काही मर्यादाच नसते. खरं म्हणजे आपण जेव्हा एका पर्वतराजीचा विचार करतोय तेव्हा आपल्याला माहिती आहे की ती निसर्गाच्या काही विशिष्ट घडामोडींमुळे तयार झालेली असते आणि त्या घडामोडी कित्येक अब्ज वर्षापूर्वी झालेल्या आहेत. त्यामुळे तो काल आणखीन खूपच मागे असतो. त्याशिवाय तिथली मानवी वस्ती आहे ही देखील सुरुवातहून काही लाख वर्ष झालेली असू शकतात, परंतु सर्वसाधारणपणे मानव त्या परिसरात राहायला लागला अशी जी परिस्थिती आहे ही गेल्या 15,000 ते 20,000 वर्षापासून असण्याची शक्यता आहे. जेव्हा आपण सह्याद्री डोळ्यासमोर ठेवतो तेव्हा आपल्याला कुठेतरी हिमालय पण डोळ्यासमोर असतो आणि त्या उत्तुंगता किंवा त्याची विराटता ही तेवढी हिमालयाची आहे ती तेवढी जगातल्या कुठल्याच पर्वतराजीची नाही आहे. पण दुसरा मात्र असा भाग आहे की सह्याद्रीची उत्तुंगता जरी तेवढी नसली तरी त्याचं वयोमान मात्र हिमालयापेक्षा अधिक आहे आणि त्यामुळे सह्याद्रीच्या अस्तित्वाला आपल्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. आपण सर्वजण महाराष्ट्रामध्ये राहतो. या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री ही रांग आहे आणि ती साधारणपणे आपल्याला माहिती आहे की ती वरती डांग जिल्ह्यापासून जो आता गुजरातमध्ये आहे तिथपासून जी सुरू होते ती खाली गोव्यापर्यंत जाते. ती पश्चिम घाट या व्यापक संकल्पनेचाच भाग आहे हेही आपल्याला मान्य करावं लागतं. महाराष्ट्रापुरता विचार केला तर त्याला सह्यगिरी, सह्य पर्वत, सह्याद्री असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे भारताचा इतिहास जो आहे, ज्ञात इतिहास जो आहे, राजकीय इतिहास विशेषतः हा 2500 वर्षापेक्षा अधिक काळाचा उपलब्ध नाही. त्याच्या अगोदरची जी काही मानवाचं अस्तित्व आहे हे पुरातत्व खात्याच्या किंवा पुरातत्व संशोधनाने सिद्ध होतं
परंतु त्याच्यात राजकीय इतिहास आपल्याला मिळत नाही, इतर माहिती आपल्याला मिळत नाही. पण सह्याद्रीचा जर का आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे आपण 2000 ते 2500 वर्ष मागे जातो. कारण सह्याद्री पर्वताची रचना अशी महाराष्ट्रामध्ये आहे की तो एखाद्या मानवी शरीराचा जसा कणा असतो तसा तो महाराष्ट्राचा कणा आहे. त्यांनी महाराष्ट्राला ताठ कण्याने उभं राहायला शिकवलं हा भाग वेगळा, परंतु तो महाराष्ट्राचा कणा असल्यासारखा आहे. आणि त्याची रचना अशा रीतीने झालेली आहे की जी आपल्या हातात नाही, जी निसर्गतः झालेली आहे की त्याच्यामध्ये एक अरुंद अशी किनारपट्टी एका बाजूला राहिली आहे, समुद्राला लागून, अरबी समुद्राला लागून 25 ते 30 किलोमीटर रुंदीची किनारपट्टी आहे. आणि मग सह्याद्री पर्वताची रांग आहे आणि मग पठारी प्रदेश जो आहे तो सुरू होतो. ही किनारपट्टी ही खूप मानवी वस्तीच्या दृष्टीने अरुंद आहे आणि त्यामुळे तिथे वस्ती असण्यापेक्षा ती पठारी भागामध्ये वस्ती होणं हे निसर्गतः अगदी साहजिकच होतं. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातलं वसतीकरण जे आहे हे त्या पठारी प्रदेशात झालंय, जे आपल्याला माहिती आहे की लाव्हा रसादी बनलेलं पठार आहे. ते काही गंगा यमुनेच्या खोऱ्याप्रमाणे काळ्या मातीचं, सुपीक मातीचं पठार नाहीये. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा किनारपट्टीकडून त्या सह्याद्रीवरती यायचं आहे तेव्हा काही मार्ग तुम्हाला त्याच्याकरता शोधावे लागतात आणि त्याला घाट मार्ग असं म्हणतात. आणि त्या घाटमार्गांची आवश्यकता जी आहे ही हजारो वर्षापासून आहे. आपल्याला जरी 2500 वर्षापूर्वीचा इतिहास माहिती असला तरी तो त्याच्या अगोदरपासून पण असण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये एक आपल्याला ध्यानात घ्यायला पाहिजे की जेव्हा आपण एखाद्या मानवी संस्कृतीचा विचार करतो तेव्हा ती पृथक असत नाही, ती एक्सक्लुझिव्ह असत नाही. त्याचा इतर संस्कृत्यांशी या ना त्या प्रकारे संपर्क आलेला असतोच आणि तो यायलाच पाहिजे. आणि महाराष्ट्राचा तसा संबंध आल्यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुढे प्रबोधन वगैरे जे झालं ते त्या कारणामुळेच आहे. तर महाराष्ट्राला ही जी पश्चिम किनारपट्टी लाभली आहे त्यामुळे महाराष्ट्राचाच नव्हे तर जवळजवळ भारताच्या बऱ्याच मोठ्या भागाचा पश्चिम देशांशी असलेला जो व्यापार आहे तो ह्या किनारपट्टीवरतून झालेला आहे. त्याला तुम्हाला महाभारतात देखील दाखले मिळतील, त्याच्यानंतरच्या काळात मिळतील. आणि आपल्याला जो ज्ञात इतिहास माहिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला सातवाहन काळात येतो आपण, साधारणतः जो 2000 वर्षापूर्वीचा काळ आहे. आणि त्यावेळी जी शूरपारक किंवा कल्याण, चौल ही जी बंदरं आहेत पश्चिम किनारपट्टीवरची ही रोमन साम्राज्याशी व्यापार करत होती. आणि तिथून येणारा माल हा मी सांगितलेल्या घाटांच्या मार्गाने हा सह्याद्रीमधनं पठारी प्रदेशावरती पोचवला जात होता. तर अशा प्रकारे ह्या सह्याद्री पर्वतरांगेचा संबंध माणसाच्या दैनंदिन जीवनाशी आलेला आहे. कारण त्याची रुंदी तुलनेने कमी आहे. तो मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हिमालयाप्रमाणे तो अफाट नाही की तुमची नजर ठरत नाही तिथपर्यंत पर्वतरांग आहेत, अशी परिस्थिती सहसा सह्याद्रीमध्ये कुठे नाहीये. आणि त्यामुळे सह्याद्रीच्या बहुतांश भागामध्ये माणसांची ये जा जी आहे, माणसांची म्हणजे त्या भागात राहणाऱ्या ज्या आदिम जमाती आहेत त्यांची विशेषतः ये जा जी आहे ही हजारो वर्षापासून तिथे आहे. आणि सह्याद्री हिमालयाच्या तुलनेने खूपच कमी उंच आहे. आपल्याला माहिती आहे की सह्याद्रीतलं जे शिखर आहे कळसुबाई हे 5400 फुटापर्यंत आहे. आणि हिमालयातलं शिखर आहे हे जवळजवळ 29,000 फुटापर्यंत एव्हरेस्टचं जे आहे ते. अनेक 8000 मीटरच्या पुढची तिथे ठिकाणं आहेत. तर त्यामुळे त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आणि त्यामुळे सह्याद्रीच्या अक्षरशः अंगाखांद्यावरती ही मराठी माणूस जो आहे त्या भागात राहणारा हा खेळलेला आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनावश्यक गोष्टींसाठी सुद्धा सह्याद्रीचा संबंध महाराष्ट्र जीवनाशी आलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला निसर्गाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा महाराष्ट्रात 2 प्रकारे आपल्याला महाराष्ट्रातल्या नद्या आहेत. एक पश्चिम वाहिनी नद्या आहेत ज्यांची अरुंद किनारपट्टीमुळे खोरी खूप लहान आहेत. पण ज्या पूर्ववाहिनी नद्या आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः गोदावरी आणि कृष्णा या महाराष्ट्रातल्या मुख्य नद्या आहेत. त्यातही तुम्ही असं पाहिलं तर गोदावरी खोरं हे महाराष्ट्राच्या भूमीच्या जवळजवळ 70% आहे आणि कृष्णा खोरं हे खूप कमी आहे महाराष्ट्रामध्ये. कृष्णेच्या एकंदर खोऱ्याच्या मानाने ते 20% सुद्धा महाराष्ट्रात नसेल, महाराष्ट्रापुरतं असेल. त्यामुळे महाराष्ट्र जो आहे हा खरा गोदावरी खोऱ्याचा आहे आणि कृष्णा खोऱ्याच्या अंतर्गत असलेली जी भीमा नदी आहे त्या भीमा नदीचा आहे तो आहे. म्हणजे कृष्णा खोऱ्याचा म्हणू आपण, पण त्याच्यात भीमा ही त्याची उपनदी आहे. तर त्यामुळे या ज्या 2 नद्या आहेत त्यांची जी खोरी आहेत त्यांनी महाराष्ट्र घडलेला आहे. आणि त्यामुळे सह्याद्रीमध्ये जे काही घडतं म्हणजे तिथे जे ढग अडवले जातात आणि त्यातनं जो पाऊस पडतो आणि तो पाऊस या नद्यांमधून जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हाच महाराष्ट्राचं जे जीवन आहे, दैनंदिन जीवन आहे, रोजचं जीवन आहे ते साध्य होऊ शकतं. खरंय. महाराष्ट्राचं जीवन किंवा मराठी माणसाचं जीवन किंबहुना महाराष्ट्राची संस्कृतीच सह्याद्रीशी निगडीत आहे किंवा सह्याद्रीशीच
आपण ती बांधली पाहिजे. पण आपण आता बऱ्याच वेळा फिरत असतो आणि आपल्याला अनेक लेणी सापडतात. पूर्ण भारताचा जर विचार केला तर अगदी 80% लेणी जवळपास एकट्या महाराष्ट्रात आहेत आणि ती ह्या सगळ्या सह्याद्री पर्वतरांगेवरच आपल्याला दिसून येते. तर ह्या लेण्यांविषयी काय सांगाल? त्या तर कधी म्हणजे फार जुन्या आहेत आणि सामान्य माणसाला फार कुतूहल असतं की ह्या लेणी का कोरल्या गेल्या, त्याच्यातून काय आपली महाराष्ट्राची संस्कृती दिसते, कुठल्या कुठल्या राजवटी इथे होत्या, तर त्याबद्दल थोडक्यात सांगा ना आम्हाला. लेण्यांचा विचार केला तर मी जसं तुम्हाला सांगितलं की सह्याद्री हा जरी लहान असला आकारमानाने तरी वयोमानाने तो खूप मोठा आहे आणि त्यामुळे सह्याद्रीमध्ये जो उत्तम प्रकारचा खडक आपल्याला बघायला मिळतो तसा इतरत्र बघायला मिळत नाही. अर्थात त्याचबरोबर इथे असलेल्या काही राजवटी आणि त्यांचे असलेले व्यापारी मार्ग ह्याचा पण लेण्यांशी खूप जवळचा संबंध आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेत जशी महाराष्ट्रात लेणी आहेत तशीच सह्याद्रीच्या अगदी उपरांगा म्हणता येणार नाहीत पण ज्या महाराष्ट्र भूमीतल्या ज्या दख्खनच्या पठारावरच्या ज्या रांगा आहेत म्हणजे सातमाळा रांग आणि अजिंठा रांग ह्याच्यामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर लेणी मिळतात. आणि ही जी लेणी आहेत ही सर्वसाधारणपणे विशेषतः सह्याद्रीमध्ये ती जास्त दिसतात कारण की सह्याद्रीतला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खडक उत्तम दर्जाचा आहे. पण ती लेणी जी केलेली आहे ती मुख्यतः तुम्हाला व्यापारी मार्गांवरती केलेली दिसतात. आता अगोदरच्या मी बोलण्यात आपल्याला असं सांगितलं की महाराष्ट्राचा जो किंवा देशाचा जो व्यापार आहे हा पश्चिम आशियाशी आणि इतर देशांशी त्या भागातल्या हा पश्चिम किनारपट्टीवरतून होत असे आणि त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरती जाताना आपल्याला सह्याद्री ओलांडावा लागतो आणि त्यामुळे जी लेणी आहेत ती अशा ओलांडण्याची जी महत्वाची ठिकाणं आहेत तुलनेने जी सोपी आहेत उतरायला अशा ठिकाणी ती लेणी जी आहेत ती बांधलेली आहे जिथे घाट उतरायला सोपे आहेत अशा ठिकाणी. आणि त्या लेण्यांचा प्रामुख्याने उद्देश जो आहे हा व्यापक दृष्टीने विचार केला तर धर्मप्रसाराकरता आहे आणि मुख्यतः बौद्ध त्याच्या खालोखाल जैन आणि त्याच्या खालोखाल हिंदू लेणी आहेत तिथे आणि ती लेणी प्रामुख्याने बौद्ध किंवा जैन किंवा इतर भिक्षूंच्या निवासाकरता केलेली आहेत. म्हणजे सह्याद्री ही जशी एक युद्धभूमी आहे तशी ती एकेकाळी ती तपोभूमी पण आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातले बहुतांशी किल्ले जे आहेत तेथे आपल्याला लेणी बघायला मिळतात. त्याचं कारण की पूर्वी ते युद्धक्षेत्र म्हणून त्याचा वापर झालेला नाही, त्याचा रणभूमी करता वापर झालेला नाहीये, त्याचा या उपासनांकरता किंवा निवासाकरता असा वापर झालेला आहे. तो निवास बहुतांशी वेळा तो संपूर्ण पावसाळ्याचा जो काळ आहे त्याच्यामध्ये तो निवास असण्याची शक्यता आहे. म्हणजे पावसाळ्याच्या आधी भिक्षू तिथे येऊन राहत असतील आणि पावसाळ्यानंतर ते परदेशस्थ किंवा इतर ठिकाणी त्यांच्या गमनाला जात असतील असं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. प्रामुख्याने लेणी जी आहेत ही महाराष्ट्रातली जी लेणी आहेत ही सातवाहन राजवटीने केलेली आहेत आणि ती साधारणतः इसवी सन पूर्व 200 पासून ते इसवी सनाच्या नंतर 150 वर्षापर्यंत ती केलेली आहेत. आणि आपण ज्या शहरात राहतो नाशिक त्या शहरामध्ये जी त्रिरश्मी किंवा पांडव लेणी म्हणून जी आहे तिथे क्रमांक 30चं जे लेणं आहे तिथला जो शिलालेख आहे तो अत्यंत भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे ज्याच्यामध्ये शकांवर मिळवलेल्या विजयाचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्याचबरोबर जैन लेणी पण आहेत आणि ती दिगंबर जैन पंथाची लेणी सह्याद्रीमध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत जास्त करून आणि ती लेणी महाराष्ट्रातल्या काही किल्ल्यांवरती देखील आहेत. विशेषतः नाशिक जिल्ह्यातल्या किल्ल्यांवरती ती आपल्याला पट्टा असेल त्याच्यानंतर म्हणजे पट्टागड असेल किंवा अंजनेरी असेल किंवा इंद्राई असेल किंवा त्रिलंगवाडी असेल त्रिलिंगवाडी असेल या अनेक ठिकाणी आपल्याला ते बघायला मिळतात आणि ती सुद्धा अतिशय उत्तम दर्जाची ती लेणी आहेत की जी संपूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध आहेत अशी. तर अशा प्रकारे लेण्यांचं जे अस्तित्व आहे ते आपल्या त्या इतिहासाला मागे नेतं आणि राष्ट्रकूट काळातली लेणी कमी आहेत कारण जी वेरूळची वगैरे लेणी आहेत ही राष्ट्रकूट काळामधली आहेत पण त्या काळामध्ये सह्याद्रीतली लेणी तुलनेने कमी आहेत. ती एक माझ्या पाहण्यामध्ये अंकाई टंकाई किल्ल्यावरची जी लेणी आहेत ती साधारणतः त्या काळातली म्हणजे इसवी सनाच्या 8व्या 7व्या किंवा 8व्या शतकानंतरची लेणी तिथे बघायला मिळतात. जसं आता ह्या लेण्या आहेत आणि ही लेणी सुद्धा महाराष्ट्राची एक ओळखच आहे सह्याद्रीची कारण लेण्या ज्या आहेत त्यांनाच पहिल्यांदा जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान दिलं गेलं. जसं घारापुरी लेणी आहे किंवा अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या आहेत. त्यामुळे आपल्याला सामान्य लोकांना आधी लेण्यांचंच खरं कौतुक वाटतं. पण त्यानंतर एक किल्ले आपण सह्याद्री म्हणलं की किल्ले, सह्याद्री पर्वतरांग किंवा डोंगर म्हटला की किल्ले असं खूपच जास्त आता एक त्याला काय म्हणता येईल ग्लॅमरस असं एक वलय आलेलं आहे. तर या किल्ल्यांच्या बाबतीत पण खूप कुतूहलता असते की कोणी बांधले, कशासाठी बांधले, याच्याशी काय नेमकं
याच्याशी काय नेमका आपला संबंध होता आणि इथून कसं सगळं त्या किल्ल्यांचं संचालन केलं गेलं, तर त्याबद्दल आपल्या माहिती सांगा ना. किल्ल्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा किल्ला मूलतः एक संरक्षणात्मक ठिकाण आहे, किंवा आताच्या भाषेमध्ये ज्याला ऑफेन्सिव्ह डिफेन्स असं म्हटलं जातं, जो एक आताच्या स्ट्रॅटेजीचा भारताच्या सुद्धा भाग आहे. म्हणजे आक्रमणात्मक संरक्षण असं जे आहे ते, परंतु मूलतः संरक्षणाचं आहे. आणि त्यामुळे संरक्षणाची जेव्हा गरज भासते तेव्हा त्याच्यामध्ये एक जी संकल्पना आहे ही गृहीत आहे की कोणीतरी तुमचा शत्रू आहे, तो तुमच्यावरती हल्ला करतो आहे आणि तो तुम्हाला जिंकण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्याच्यापासून तुम्हाला तुमचं म्हणजे तुमच्या जनतेचं, तुमच्या वसाहतींचं, तुमच्या संस्कृतीचं तुम्हाला रक्षण करायचं आहे त्याच्यापासून, असा त्याचा अर्थ आहे. तर त्या बाबतीमध्ये सह्याद्रीने खूप महत्त्वाची भूमिका बजावली, आणि ती भूमिका आपल्याला साधारणतः इसवी सन 800 नंतर दिसते. म्हणजे मला जो सगळ्यात जुना उल्लेख मिळाला हा राष्ट्रकूटकालीन अंकाई टंकाई किल्ल्यावरचा मिळाला. आणि सातवाहन काळात या डोंगरांचा जिथे लेणी आहेत त्याचा किल्ला म्हणून उपयोग झाला होता किंवा नाही याविषयी पुराव्याच्या अभावी मी ठाम विधान करू शकत नाही. परंतु काही लढाया ज्या आहेत ह्या नाशिक परिसरात ज्या झालेल्या आहेत नहपान क्षत्रपाच्या सातवाहनांशी, त्याच्यामध्ये किल्ल्यांचा म्हणजे किल्ल्यासारखा उपयोग सुद्धा झालेला असणं अशक्य नाहीये. कारण 2000 वर्षापूर्वीची बांधकामं लेणी सोडली तर आतापर्यंत शिल्लक राहणं फार अवघड आहे, विशेषतः किल्ल्यांवरची. जे काही 2000 वर्षापूर्वीचं सापडतं जे जमिनीत उत्खननामध्ये आपल्याला सापडतं, पण वरती ते सापडणं फार कठीण आहे. आणि त्याच्यानंतरचा जो कालखंड येतो त्याच्यामध्ये अशा प्रकारचे संरक्षणाच्या गरजा निर्माण झाल्या आणि संरक्षणाच्या संकल्पना पण बदलल्या. कारण की महाराष्ट्राला एक मोठा असा ज्याला सांस्कृतिक धक्का म्हणता येईल असा महाराष्ट्राला मिळाला, तो इसवी सन 1294 साली अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वारीमुळे मिळाला. आणि तेव्हा महाराष्ट्रावरती परचक्र झालं. शकांच्या आक्रमणानंतर जवळजवळ 1000 वर्ष महाराष्ट्रामध्ये परकीय राजवट आलेली नव्हती, आणि त्यामुळे किल्ल्यांची आवश्यकता ही त्या काळापासून पुढे निर्माण झाली. मात्र इसवी सन 1300 पासून ते इसवी सन 1630 पर्यंत 50 पर्यंत जवळजवळ 350 वर्ष महाराष्ट्रातले किल्ले हे वेगवेगळ्या मुसलमानी राजवटींकडे होते. आणि त्यातही नाशिक परिसर जर का आपण विचार केला किंवा महाराष्ट्राचा बहुतांशी भाग जर का आपण विचारात घेतला सह्याद्री पर्वताशी निगडीत असलेला, तर त्याच्याशी अहमदनगरच्या निजामशाहीचा संबंध आला. आणि काही प्रमाणात जे दक्षिण महाराष्ट्रातले सह्याद्रीचा भाग आहे त्याच्याशी आपल्याला संबंध आलेला दिसतो, तो विजापूरच्या आदिलशाहीचा दिसतो. आणि ज्यावेळी एखादं परकीय आक्रमण येतं तेव्हा ते केवळ धर्माच्या बाबतीमध्ये काहीतरी बदल घडवून आणतं असं नाहीये, ते इतर अनेक सांस्कृतिक बाबतीत सुद्धा बदल घडवून आणतं. आणि बऱ्याच वेळा जेथे हे काही वेगळ्या प्रकारचं तत्कालीन संस्कृतीमधलं किंवा तत्कालीन जगामधलं काहीतरी आधुनिक किंवा वरचढ असं तंत्रज्ञान देखील आणतात. आणि अशा प्रकारचं दुर्गबांधणीतलं तंत्रज्ञान जे आहे हे मुसलमानी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणलं गेलं. आणि त्यामुळे ज्या ठिकाणी लेणी होती त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला नव्याने भुयारी मार्ग तयार झालेले दिसतील. त्याचं दौलताबादचा किल्ला हे उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि नाशिक जिल्ह्यातलं जर का तुम्हाला बघायचं असेल तर त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे चौलेरचा किल्ला आहे की ज्याला तशाच प्रमाणे एक भुयारी मार्ग आहे जो केलेला आहे तो, किंवा हातगडचा किल्ला आहे ज्याचा तू शिलालेख शोधला होतास. तिथला आपल्याला असं दिसेल की शिलालेख जो आहे हा डोंगराच्या कडेच्या बाजूने आहे. आताचा रस्ता आहे तो मधून जातो, म्हणजे मधून जाणारा रस्ता हा निजामशाही काळामध्ये झालेला असला पाहिजे. आणि त्या राजवटींनी त्यांच्या रक्षणाकरता या किल्ल्यांची चांगल्या प्रकारे उत्तम रीतीने बांधणी केलेली होती हे आपल्याला स्वीकारावं लागतं. आणि हा काळ साधारणतः 350 वर्षाचा गेल्यानंतर जेव्हा शिवाजी महाराजांचा उदय झाला त्यांनी या किल्ल्यांचा अचूकपणे उपयोग करून घेतलेला आपल्याला दिसतो. नक्कीच, मी त्याकडे येणारच होतो की गड किल्ले म्हणले की इतर शाह्यांपेक्षा आपल्या काळात शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा इतिहास अगदी डोळ्यासमोर तरळतो. अगदी किल्ला म्हणला की शिवाजी महाराज हे समीकरणच सगळीकडे झालेलं दिसतं. तर मग शिवाजी महाराजांचं आणि किल्ल्यांचा आणि एकूण आपल्या स्वातंत्र्याचा हा सगळा कसा विचार आपण करता? की सह्याद्री तिथेच होता, पश्चिम समुद्र जो आहे अरबी समुद्र आहे तिथेच होता, महाराष्ट्रातले लोकही तेच होते, महाराष्ट्रातलं आत्ताच्या भाषेतलं पर्यावरणही साधारणतः तेच असणार आहे. शेकडो वर्ष त्याच्यातही काही फार फरक झालेला नव्हता. 300 वर्ष जवळजवळ महाराष्ट्र परकीय राजवटीखाली होता. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एक युगपुरुष जन्माला येतो तेव्हा तो काही वेगळ्या प्रकाराने त्या सगळ्याचा विचार करतो. आणि तो आपल्या भूमीचा, आपल्या
जीवनाच्या संघर्षाकरता किंवा आपल्या मातृभूमीच्या संघर्षाकरता कसा उपयोग करून घेता येईल ह्याचा विचार करतो. ते वेगळेपण आपल्याला दिसतं. तुम्ही जर का त्या काळामध्ये जर का बघितलं तर अगदी लहान लहान संस्थानिक जे स्वतःला ज्यांना राजे या पदव्या होत्या आदिलशाही किंवा निजामशाहीनी दिलेल्या, ते देखील एखाद्या खाली बांधलेल्या उत्तम प्रकारच्या वाड्यामध्ये राहत होते. त्यांच्या जिथे जहागिऱ्या होत्या तिथे ते काही किल्ल्यांवरती राहत नव्हते. त्यांच्याजवळ किल्ला असेल तर तो संरक्षणापुरता मर्यादित होता तो. पण इथे असा एक माणसाने विचार केला की मी माझी राजधानीच मुळे किल्ल्यावरती नेईन. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की 1649 पासून महाराज त्यांनी राजधानी जी आहे ती राजगडावर नेली. 1770ला नंतर ती रायगडावर आली. त्यावेळी त्यांना संधी होती की राजधानी ही समतल भूमीवर आणण्याची, म्हणजे मैदानी प्रदेशात आणण्याची, पण तसं केलेलं आपल्याला दिसत नाही. सुरतेच्या दोन्ही लुटीन मिळालेली जी अमाप संपत्ती होती त्याच्यानी एखादं फतेपूर सिक्री सारखं किंवा विजयनगर सारखं शहर बांधणं सुद्धा काहीच अवघड नव्हतं मी म्हणेन. पण हे न करता त्यांनी जाणीवपूर्वक आपली राजधानी ही डोंगरी किल्ल्यावर ठेवली आणि ती देखील राजगडापेक्षा अधिक अवघड आणि अधिक मोठं पठार असलेल्या ठिकाणी ठेवली. आणि त्याचं कारणच हेच होतं की आपल्याला जो संघर्ष करायचा आहे तो आपल्यापेक्षा शतपटींनी मोठ्या असलेल्या सत्तांशी करायचा आहे. त्या कोणत्या धर्माच्या होत्या हा क्षणभर बाजूला ठेवा तुम्ही, पण त्या राजकीय सत्ता आहेत आणि त्या बळकट होत्या खूप, आणि त्यांच्याशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला मैदानी प्रदेशात राहून चालणार नाही. आणि म्हणून त्यांनी त्या सह्याद्रीचा, किल्ल्यांचा तिथल्या अचूकपणे उपयोग करून घेतला. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 250 तरी डोंगरी किल्ले असतील ज्याची संपूर्णपणे नोंद आज आपल्याकडे नाही. त्याच्यातल्या बहुतांश किल्ल्यांचा त्यांनी आपल्या या संघर्षाकरता उपयोग करून घेतलेला जो आहे तो आपल्याला दिसेल. आणि त्या दृष्टीने त्यांची प्रसिद्ध वाक्य पण इतिहासामध्ये आहे. या सगळ्या इतिहासाला वाचून आणि याच्यातूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये गिर्यारोहणाचं एक वारं व्हायला सुरुवात झाली. आणि साधारणतः म्हणजे आता गिर्यारोहणाचा जर महाराष्ट्राचा इतिहास काढला म्हणजे आधुनिक गिर्यारोहणाचा, तर तो साधारणतः 50 वर्ष मागे जातो. तर या 50 वर्षामध्ये अनेक लोक गिर्यारोहणामध्ये आलीत आणि काही ज्येष्ठ मंडळी पण होती जी इतिहासकार किंवा इतिहासाच्या अंगाने पण त्यांनी बरंचसं भ्रमण केलं. जसं आपण कादंबरीकार आणि इतिहासकार असं जर बघितलं तर गोनी दांडेकर आहेत, दादासाहेब पुरंदरे आहेत, बाबासाहेब पुरंदरे. त्यानंतर मग काही पुढची फळी आहे अभ्यास करणारी गिरिदुर्गांवर, आनंद पाळंदे, प्रके घाणेकर. त्यानंतर काही इतिहासकार होते, गह खरे आणि तत्कालीन सर्वजण. तर तो काळ कसा होता भ्रमंतीचा. आणि तुम्हालाही आता आम्ही बघतोय की 35-40 वर्ष झाले की तुम्ही सह्याद्रीशी निगडीत आहात. त्याच्यावर ट्रेकिंग ज्याला आत्ता म्हटलं जातं इंग्लिशमधून, ते सगळं करत आहात, अभ्यास करतात. तर तो काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये तुम्ही कसं बघता आणि त्याच्यात तुलना कशी होऊ शकते? एक ॲक्टिव्हिटी असते ती सर्वसामान्यपणे केली जाते आणि ती शास्त्रशुद्धपणे पण केली जाते, असं त्याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही नदीमध्ये पोहता, खेड्यामधला तरुण आहे तो नैसर्गिकरित्या तो शिकतो पोहायला आणि उत्तम दर्जाचा तो पोहू शकतो, परंतु तो ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकत नाही. त्याच्याकरता त्याला काही स्टाईल्सने शिकायला लागतं, जसं फ्री स्टाईल असेल किंवा ब्रेस्टस्ट्रोक असेल, जे काय आणखीन असेल ते. तशाप्रमाणे थोडं दुर्गभ्रमणाचं आणि गिर्यारोहणाचं किंवा गिरिभ्रमणाचं आहे असं मी म्हणेन की सर्वसामान्यपणे माणसं चढत होतीच, सगळीकडे जात होती. फक्त एक जो अंधारमय कालखंड होता 1857 पासून ते 1947 पर्यंतचा, ह्याच्यामध्ये तुलनेने लोक कमी जात होती. कारण की सगळीकडे अनावस्था होती, जंगलं माजलेली होती, जाणे येणे शक्य नव्हतं. असा सगळा तो अनावस्थेचा, आपल्या पारतंत्र्याचा जो काळ होता तो होता. मात्र यावेळी जगभरामध्ये साधारणतः 1850-75 सालापासूनच आपल्याला असं दिसेल की शास्त्रशुद्ध गिर्यारोहणाला सुरुवात झालेली आहे. आणि ते गिर्यारोहण म्हणजे आपलं अगदी 5000 फुटाच्या पासून असेल किंवा अगदी ते 25,000 फुटापर्यंत असेल. आणि मग त्याच्यात ज्या क्षमता आहेत त्या वर्षानुवर्ष वाढत गेलेल्या दिसतील आणि वेगवेगळ्या प्रकारची साधनं जी आहेत ती आपल्याला आलेली दिसतील. आणि त्याच्यात देखील 1925च्या कालखंडानंतर अधिक शास्त्रशुद्ध रीतीने सुरुवात झाली. महाराष्ट्रामध्ये या प्रकारचं दुर्गांचं जे महत्व आहे म्हणजे किल्ल्यांचं, त्याला ते आपल्या समोर आणायला मुख्यतः कारणीभूत ज्या काही व्यक्ती झाल्या त्याच्यामध्ये गोदी दांडेकर किंवा बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तींचं आपल्याला नाव घ्यावं लागेल की त्यांनी या ठिकाणांची जी महती होती ती आपल्या पुढे आणली. बाबासाहेब पुरंदरेंनी ती थोडी ऐतिहासिक दृष्टीने आणली आणि गोनीदांनी ती थोडी कादंबरीच्या रूपाने आणली. आणि स्वतः
गोनीदा त्या परिसरात फिरलेले असल्यामुळे त्यांच्या लिखाणाला एक वेगळ्या प्रकारची अधिकृतता आली असं मी म्हणेन. जेव्हा ते माचीवरला बुधा लिहितात तेव्हा ते राजमाचीवरती अनेक वेळा गेलेले होते, त्यामुळे त्यांच्या वर्णनाला एक प्रकारचा पुरावा तयार झाला किंवा ते अधिकृतता आली त्याच्या ह्याला. आणि त्यामुळे या लोकांमुळे एक आवड निर्माण झाली. आणि स्वातंत्र्यानंतर पुन्हा आपल्यावरती जे एक पारतंत्र्याचं आपल्या सर्वांच्या मनावरती मी म्हणेन असं एक जे ओझं होतं, एक सावट होतं, ते दूर झालं. आणि आपल्या इतिहासाकडे बघण्याची, आपल्या प्रेरणा स्त्रोतांकडे बघण्याची आपल्याला एक नव्याने त्याच्यामुळे एक स्फूर्ती मिळाली. आणि ती स्फूर्ती या मंडळींमुळे मिळाली आपल्याला. आणि मग लोकांनी मोठ्या प्रमाणावरती त्या किल्ल्यांवरती जायला सुरुवात केली. मग जसजसं किल्ल्यांवरती जायला सुरुवात केली तशी त्याच्यातली जी अधिक पारंगत किंवा अधिक साहसाची आवड असलेली जी मंडळी होती त्यांना इथले जे सुळके आहेत, शिखरं आहेत, ती खुणावू लागली. जरी ती हिमालय इतकी उंच नसली तरी ती आव्हानात्मक दृष्ट्या ती तेवढीच कठीण होती. आणि अशा प्रकारची अनेक सुळके जे आहेत या ठिकाणी सुद्धा जायला सुरुवात केली. जसं महाराष्ट्रामध्ये आपल्याला ऋषिकेश यादव दिसतील किंवा स्त्री गिर्यारोहकांमध्ये प्रभा पागेताई आहेत, अशी अनेक मंडळी आहेत मुंबई पुण्याच्या परिसरातली. आणि त्या सर्वांनी सह्याद्री बरोबर त्यांनी हिमालयात पण भ्रमण सुरू केलं आणि सह्याद्रीतलं पण चालू ठेवलं. आणि दोन्ही ज्या प्रकारच्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत्या त्या महाराष्ट्रामध्ये तयार झाल्या. त्याच्यानंतर सर्वसाधारण दुर्ग भ्रमण जे होतं त्याला देखील मी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. जसं नाशिकमध्ये मग आधी 80 सालापासून हे होतं, युथ हॉस्टेल होतं. आणि 84 नंतर आम्ही मंडळी म्हणजे जोशी काका, मी, आमचे तत्कालीन सहकारी रुईकर वगैरे हे सगळी मंडळी आम्ही एकत्र आलो आणि आम्ही एका संस्थेची स्थापना केली. त्याच्या मागचा उद्देश हा होता की लोकांना त्या ठिकाणी घेऊन जावं. आणि त्याबरोबर दुसरा मोठा उद्देश होता हा की थिंक ग्लोबली पण ऍक्ट लोकली असं म्हणतात तसं आम्ही असं ठरवलं की आपला जो नाशिक जिल्हा आहे हा आपण अधिक लोकप्रिय केला पाहिजे. त्याच्यातल्या ठिकाणांना लोकांना आपण घेऊन गेलं पाहिजे, त्याची माहिती लोकांना दिली पाहिजे, तिथले ट्रेक्स केले पाहिजेत. याच्यामुळे जाणीवपूर्वक आम्ही सुरुवातीच्या काळातले सगळे ट्रेक हे तिथे केलेले होते. आणि त्याच्यात माझे गुरुतुल्य असलेले ज्येष्ठ सहकारी जे नुकतंच निधन झालं जोशी काका, त्यांचा मोठा वाटा होता. आणि अनेक ठिकाणं आम्ही नव्याने प्रसिद्धीला आणली, तिथे ट्रेक्स न्यायला सुरुवात केले. आज मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला हास्यास्पद वाटेल की एकेकाळी म्हणजे अगदी 1900 मी म्हणेन 85-90 सालाच्या दरम्यान सुद्धा रामशेष सारख्या ठिकाणी ट्रेक न्यावा लागत होता. आज कोणी उठून तिथे जाऊ शकतो, शेकडो लोक आपल्या सुट्टीच्या दिवशी जातात. आता रस्ते खूप ठिकाणी तयार झालेत. मी जेव्हा आता फिरतो सगळीकडे तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की आता जीप सारख्या वाहनांची काही गरज नाहीये. बऱ्याच ठिकाणी नको त्या ठिकाणांपर्यंत पण रस्ते जायला लागलेले आहेत, की किल्ल्याच्या पठारांपर्यंत पण रस्ते जायला लागलेले आहेत. पण आता तो काळाचा महिमा आहे. आणि त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे की स्थानिक लोकांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या गरजांचा पण आपल्याला विचार करायला लागतो. बहुतांश वेळा जो विकास आपल्याला शहरी भागातल्या आपल्या सारख्या मंडळींना तो नकोसा वाटतो, परंतु स्थानिक मंडळींना त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या गरजांकरता तो आवश्यक वाटत. खरं म्हणजे तेच मी आत्ता विचारणार होतो तुम्हाला की पूर्वी जे गिर्यारोहणाचे आम्ही काही लेख वाचतो किंवा काही पुस्तकं वाचतो, काही कादंबऱ्या वाचतो, तर त्याच्यातून जी गडकिल्ल्यांची किंवा दुर्गांची दुर्गमता जी आहे ती जी वाचायला मिळते, वाचण्यातून अनुभवायला येते, ती आता अनुभवायला येत नाही. बऱ्याच ठिकाणी अनेक किल्ल्यांच्या पोटाशी रस्ते झाले, टोकाशी रस्ते झालेत, असं एक आपल्याला सगळं चित्र दिसून येतं. आणि त्याच्यामुळे आणि हल्ली रस्ते सगळीकडे झालेत, गाड्या सगळ्यांकडे आल्यात, म्हणून गर्दी पण दिसते प्रचंड. आत्ताची स्थिती तरी अशी आहे. आणि दुसऱ्या बाजूला यांच्याविषयी किल्ल्यांविषयी आस्था असलेली मंडळी आणि त्यांचे मंडळंसुद्धा तयार झालेली आहेत की जी संवर्धनाचं एक चांगलं काम पण करत आहेत. तर ह्या संवर्धनाचं कामही चाललेलं आहे. गव्हर्नमेंटही आता त्याच्यात सरकार लक्ष घालतं आहे या सगळ्या संवर्धनाच्या कामांमध्ये. त्याबरोबर गर्दीसुद्धा वाढते, कचरा वाढतो आहे, तिथे काही अपप्रकारही घडत आहेत. तर आत्ताच्या काळातलं हे सगळं जे चित्र आहे हे काय नेमकं आणि याचं नियमन कसं व्हायला पाहिजे आणि ही नेमकी काय फेज चालली आहे असं तुम्हाला वाटतं? माझ्या मते मी या प्रश्नातल्या शेवटच्या भागाकडे अगोदर येईल की ही एक फेज आहे, ही एक अवस्था आहे. कारण की जेव्हा एखादा समाज हा आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हायला लागतो, त्याच्याकडे अनेक प्रकारची साधनं जेव्हा येतात तेव्हा त्याला ठिकठिकाणी जावंसं वाटतं. अमेरिकेची लोकसंख्या साधारणतः 30 ते 35 कोटी दरम्यान आहे. परंतु अमेरिकेत दरवर्षी अमेरिकेतल्या ज्या नॅशनल पार्क्स आहेत त्याला भेट देणाऱ्यांची संख्या सुद्धा तेवढीच आहे. म्हणजे प्रत्येक अमेरिकन माणूस हा दरवर्षी
बाहेर पडतच असतो. तीच अवस्था आपल्याकडे आता आहे. फक्त त्याच्यामध्ये फरक असा आहे की आपल्या इथला जेव्हा विचार करतो तेव्हा इथे इतिहास घडलेला असल्यामुळे या डोंगरी किल्ल्यांवरती आपल्याला त्याची अधिक प्रकारे काळजी घेणं भाग आहे. आणि त्याच्यातला एक दुसरा भाग असा आहे की त्याला मी आता मान्सून पर्यटन असं आपण त्याला म्हणू, जे फक्त महाराष्ट्रात होऊ शकतं आणि त्याचं आकर्षण अख्ख्या देशभर आहे. महाराष्ट्रात तुम्हाला उन्हात नाही फिरता येत. तुम्हाला फेब्रुवारी मार्च ते जवळजवळ जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये निसर्गात हिंडणं अवघड आहे. पण त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जेव्हा प्रचंड पाऊस पडतो त्या पावसामध्ये खूप महाराष्ट्रामध्ये आता त्याचं एक आकर्षण नुसत्या महाराष्ट्रात नाही तर देशभरातून वाढलेलं आहे असं मला लक्षात येतं. आणि मग ते लक्षात घेतलं तर आपल्याला त्याचं नियमन करावं लागेल. तिथे जाणाऱ्यांची संख्या आपल्याला नियमित करावी लागेल. त्याच्याकरता आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करून घ्यावा लागेल. तिथे त्याची जशा आपल्या देशातल्या ज्या सँक्च्युरीज आहेत, अभयारण्य जी आहेत, ती ज्या पद्धतीने त्याचं व्यवस्थापन केलं जातं तसंच आपल्याला महत्वाच्या दुर्गांचं जिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल त्याचं आपल्याला व्यवस्थापन करायला लागेल. आणि किल्ली जो मुक्काम आहे त्याला माझा गेल्या पहिल्यापासून विरोध आहे आणि माझा आजही तो विरोध कायम आहे. त्याच्यानंतर दुर्ग संवर्धनाच्या बाबतीमध्ये जर का म्हणाल तर मी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत ते सुचवलं होतं, ते इथे पुन्हा मी त्याचा पुनरुच्चार करतो की त्याच्याकरता स्वतंत्र खात्याची गरज आहे. ते एकट्या दुकट्या व्यक्तींनी किंवा एखाद्या 8-10 जणांच्या चमूनी समूहानी होणारं ते काम नाही. ते काम शासनालाच करायला लागेल, शासनाधिष्ठित संस्थांनाच ते करायला लागेल. त्याच्याकरता मोठ्या प्रमाणावर खर्च करायला लागेल. आणि त्याकरता माझी सर्व दुर्ग प्रेमींना देखील माझी अशी विनंती आहे की त्यांनी या कामामध्ये घाई करू नये. सरकारं जी आहेत ही 3 वर्ष 5 वर्ष असतात. तुमच्या आमच्या आयुष्याला मर्यादा आहे, पण किल्ले तिथेच असणार आहेत आणि ते तिथे असणार आहेत, अनादिकालापासून आहेत आणि पुढच्या अतीत कालापर्यंत ते असणार आहेत. हे लक्षात घेऊन आपण पावलं टाकली पाहिजे. आपण 2 आणि 5 वर्षाचा विचार करून त्याच्याकरता चालणार नाही. त्याच्याकरता 20-25 वर्षाच्या योजना प्रत्येक किल्ल्याकरता स्वतंत्रपणे केल्या पाहिजेत आणि मग त्याला जे निधी आहे तो वेगळा राखून ठेवला पाहिजे आणि त्याची दर्जेदार कामं व्हायला पाहिजे. जी कामं 200-200, 300 वर्ष टिकलेली आहेत ती जर का 5-7 वर्ष सुद्धा टिकणार नसली तर ह्याच्यासारखी दुसरी लांछनास्पद गोष्ट आपल्या समाजाला काय असू शकते. तर आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे बघायला पाहिजे असं मला वाटतं. खरोखर शेवटच्या याच्यातून आम्हाला बराच संदेश मिळाला की हल्ली आपण थोडं शिस्तीचं पालन केलं आणि समाजाला एक थोडी शिस्त लागली तर नक्कीच गिर्यारोहणाचं आणि याचं भविष्य उज्ज्वल आहे असं वाटतंय. आत्ताच आपण सांगितलं की हजारो वर्षांपासून अगदी मानवाचा सह्याद्रीशी संबंध येतोय आणि महाराष्ट्राचं संस्कृतीच मुळी सह्याद्रीवर अवलंबून आहे. तर ती भविष्य काळात कशी राहणार आहे, म्हणजे अगदी इकॉलॉजिकली आपण विचार केला आणि सगळ्या इतिहासाच्या पण दृष्टीने विचार केला तर ती कशी असेल? मला असं वाटतं की मी त्या बाबतीमध्ये आशावादी आहे. कारण की मी जेव्हा 25-30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी फिरायला सुरुवात केली आहे त्या सतत मला प्रत्येक टप्प्यामध्ये असं जाणवतं की वनराजी जी आहे महाराष्ट्रात ती वाढते आहे. वन्य प्राण्यांची संख्या देखील वाढते आहे. लोकांचं या बाबतीमध्ये असलेलं औत्सुक्य, प्रेम, तिथे जाण्याची त्यांची आस्था ही देखील वाढते आहे. गरज आहे ती काही प्रमाणामध्ये या सगळ्याला शिस्त आणि नियमितपणा आणण्याची. त्याला आपला समाज जो आहे हा संपूर्ण आपल्या अनेक क्षेत्रांचा आपण जर का विचार केला, अगदी रस्त्यावरचा सिग्नलवरचा जरी आपण विचार केला तरी बेशिस्तपणा असतो, तो या क्षेत्रात देखील आहे. तर त्यामुळे तो शिस्त आपल्याला आणावीच लागेल. पण संपूर्णपणाने भविष्य काळाचा विचार केला तर मी निश्चितपणाने आशादायी आहे. आणि प्रत्येक आत्ताच्या माणसांनी असं धरून चाललं पाहिजे की ही आपली जीवनाच्या रंगभूमीवरती आपल्याला काही काळ हा ह्याच्यातला आपला जो भाग आहे तो आपल्याला वठवायचा आहे. तो वठवताना आपण आपल्याकडून कुठल्याही प्रकारे नैसर्गाची देखील आणि तिथल्या मानवनिर्मित वास्तूंची देखील सह्याद्रीमधल्या आपल्याकडून हानी होणार नाही अशी प्रत्येकाने तिथे जाताना मनपूर्वक शपथ जर का घेतली तर मला असं वाटतं की काही अडचण येणार नाही. खरंय. आपण मित्रांनो आता आपण बघितलं की आणि ऐकलं की अगदी शेकडो वर्षांपासून सह्याद्रीचं आणि महाराष्ट्राचं नातं कसं आहे. इथल्या लेणी, किल्ले, इथलं पर्यावरण, इथली संस्कृती सह्याद्रीशी कशी निगडीत आहे. आणि या दृष्टीने आपल्याला गिरीश टकलेंनी फारच सुंदर असं मार्गदर्शन केलं, विवेचन केलं. त्यामुळे आज देशदूत तर्फे मी त्यांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद.